पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यातल्या नेर बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। या बंदला ग्रामस्थांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। दरम्यान त्या दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली। नांदेड शहरातील हनुमानपेठ भागात अतिक्रमणावेळी जोरदार राडा झालाय। कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिकेनं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, असा आरोप एका महिलेनं केलाय। यावेळी महिलेनं अतिक्रमण हटाव पथकाशी मोठी हुज्जत घातली। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये पाणी कटाक आला होता। अस्वस्थ वाटू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कराडची तपासणी करण्यात आली। डॉक्टरांनी रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला असून रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापुरातील मांडुरगा गावाजवळ संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केलाय। सोलार कंपनीमध्ये कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्याचा शनिवारी शॉक लागून मृत्यू झाला होता। त्याच्या कुटुंबासह नुकसान भरपाई कंपनीकडून दिली जात नसल्यानं हा रास्ता रोको करण्यात आलाय। उत्तम वडणे राहणार माळुंगरा इथे ते राहायचे। या मृत कर्मचाऱ्याचं हे नाव आहे। मराठवाड्यातील हिंगोलीत तापमान 44 अंशांवर पोहोचले। याचा फटका पपईच्या बागांना बसलाय। वाढत्या तापमानामुळे वसमत तालुक्यातील माळवटा पळसगाव या शिवारामध्ये उभ्या पपई बागा करपल्या आहेत। त्यामुळे चांगलं आर्थिक उत्पन्न होईल अशी शेतकऱ्यांची आशा आता धुळीस मिळाली।